Welcome back to my YouTube channel Lavais Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture, we will learn characteristics of carbon. हा टॉपिक बोर्ड एग्जाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे फॉर 2 मार्क्ससाठी. म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बनमध्ये सिंपल आहे, 4 पॉईंट आहेत, 4 पॉईंट 2 मार्क्ससाठी बोर्ड एग्जाममध्ये. स्टार्ट करूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. कार्बन हॅव युनिक ॲबिलिटी. काय? कार्बन हॅव युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. काय सांगितलं नीट लक्षात द्या. हीच जी पहिली प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण कॅटनेशन म्हणतो. नीट लिहून घ्या, इथे कुठं स्क्रीनवर त्याची प्रॉपर डेफिनेशन येईल आणि एक्सप्लेनेशन मी देतो आहे. ऐका. कार्बन हॅव अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम. म्हणजेच कार्बन आणि कार्बनमध्ये एक स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ड्यू टू दिस इट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. काय सांगतो नीट लक्ष द्या. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स in which and it results in the formation of big molecules. This property is known as catenation. This is called as catenation. Catenation चे काय सांगितले डेफिनेशन. कार्बन has a unique ability that it forms a strong covalent bond between the carbon atoms and due to this it results in the formation of big molecule. याचा अर्थ काय? सपोज हा कार्बन ॲटम आहे, हा पण काय कार्बन ॲटम आहे. त्यामध्ये जी तयार होणारी जी बॉन्डिंग आहे, कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. एवढी स्ट्रॉंग आहे की ह्याच्याच स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळे कार्बन ॲटम खूप मोठा मॉलिक्यूल तयार करू शकतो. इथे सी बॉन्ड, इथे सी बॉन्ड, असे खूप सारे स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डने मिळून एक बिग मॉलिक्यूल तयार होतो. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? कॅटनेशन. तर नीट लक्ष द्या. फर्स्ट प्रॉपर्टी झाली. आजचं लेक्चर खूप छोटं असणार आहे आणि इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये आपण फक्त आणि फक्त कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल झालं कॅटनेशन. कॅटनेशनमध्ये काय सांगितलं मी? फक्त कॅटनेशन इज अ म्हणजेच कार्बन हॅव अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. म्हणजेच यातून काय तयार होतो? एक बिग मॉलिक्यूल तयार होतो. याच प्रॉपर्टीला काय म्हणतात? कॅटनेशन. सेकंड पॉईंट इज, आता सेकंड पॉईंट, देअर आर 1, 2 और 3 बॉन्ड्स इन 2 कार्बन ॲटम्स. नीट लक्ष द्या काय सांगतोय. देअर आर, एकतर एक बॉन्ड असतो, 2 बॉन्ड असतात, और 3 बॉन्ड असतात. कशामध्ये? 2 कार्बन ॲटममध्ये. तर काय सांगितलं मी? देअर आर 1 बॉन्ड, 2 बॉन्ड और 3 बॉन्ड इन बिटवीन 2 कार्बन ॲटम. म्हणजेच फक्त आणि फक्त 2 कार्बनमध्ये ॲटममध्ये किती बॉन्ड असू शकतात? 1, 2 किंवा 3. 1 ही आपली कंडिशन आहे. 2 कार्बन ॲटममध्ये किती प्रकारचे बॉन्ड असू शकतात? एक तर 3च बॉन्ड असू शकतात. कोणते कोणते? एक तर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. यालाच काय म्हणतात? दॅट इज दिस बॉन्ड्स आर कॉल्ड ॲज, दिस इज सिंगल बॉन्ड. लिहून घ्या तुम्ही पण. सिंगल बॉन्ड, याचं एक्झाम्पल बघणारच आहोत आपण. सिंगल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड दिस इज ट्रिपल बॉन्ड. यापुढे बॉन्ड लिहून घ्या. काय सांगितलं? सेकंड प्रॉपर्टी इज देअर आर 1, 2 और 3 बॉन्ड्स इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. दॅट इज दीज बॉन्ड्स आर सिंगल बॉन्ड्स, डबल बॉन्ड्स अँड ट्रिपल बॉन्ड्स रिस्पेक्टिवली. याचाच अर्थ काय? 2 कार्बन ॲटममध्ये फक्त 3 प्रकारचे बॉन्ड असू शकतात. एक तर सिंगल बॉन्ड, सेकंड डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. आता याचं एक सुंदर एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज 2 कार्बन ॲटममधला बॉन्ड सांगतोय. सिम्पल एकदम मिनिमलिस्टिक एक्झाम्पल बघूयात आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता नीट लक्ष द्या. काय सांगितलं तुम्ही? फक्त 3 प्रकारचे बॉन्ड असतात. इथे कोणता आहे? सिंगल बॉन्ड. देर इज अ सिंगल बॉन्ड इन दिस कंपाऊंड. आता या कंपाऊंडचं नाव काय? आणि बॉन्डिंगनुसार कंपाऊंडची नावे कसे बदलतात ते बघून घेऊयात आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता बघा, कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? कार्बन किती बॉन्ड तयार करू शकतो? 4 बॉन्ड तयार करू शकतो. आता कसं याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? C आणि C कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमला कोव्हॅलंट बॉन्डने जोडला गेलेला आहे.
आणि H3 कसे असणार आहेत या पद्धतीने. H कार्बन हायड्रोजन बॉन्डिंग या पद्धतीने असणार आहे. कॉम्प्लिकेटेड वाटून घेऊ नका, खूप सिंपल आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH3, यालाच काय म्हणतात इथेन. नीट लक्ष द्या, यालाच म्हणतात इथेन. नावं लिहून घेऊ शकता तुम्ही. एक्झाम्पल चालू आपलं सिंगल बॉन्डसाठी, डबल बॉन्डसाठी आणि ट्रिपल बॉन्डसाठी. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल किती बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड आहे तर मग काय म्हणतो आम्ही याला इथेन, ANE, लास्टला काय ANE. आता डबल बॉन्ड म्हणलं की इथिन, ट्रिपल बॉन्ड म्हणले की इथाईन. त्याआधी बघूयात जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो, व्हॅलेन्सी कंप्लीट व्हायला लागली का. कार्बन हॅव टेंडन्सी टू फॉर्म ओनली 4 कोव्हॅलंट बॉन्ड. फक्त तो 4 कोव्हॅलंट बॉन्ड बनवू शकतो. हा कार्बन ॲटम बघा, स्टार देतो या ठिकाणी. हा कार्बन ॲटम किती कोव्हॅलंट बॉन्ड बनवतोय, 1 2 3 4, म्हणजे याचं स्ट्रक्चर बरोबर आहे. नेक्स्ट कार्बन ॲटम बघू आता. सेकंड कार्बन ॲटम हा वाला, तो किती बॉन्ड बनवतोय, 1 2 3 अँड 4, म्हणजेच आपली कार्बनची व्हॅलेन्सी बरोबर आहे, 4च बॉन्ड तयार करतोय, हे सुद्धा बरोबर आहे. आता सेम, आता मला जर सपोज इथे डबल बॉन्ड द्यायचा असेल, काय म्हणतो मी, नीट लक्ष द्या, C डबल बॉन्ड C. सपोज मी इथे डबल बॉन्ड काढलं तर आता चेक करा किती C, एका C सोबत किती बॉन्ड तयार व्हायला लागलेत, तर 5 बॉन्ड आहेत. हे 2 3 4 5, म्हणजे आपलं स्ट्रक्चर चुकीचं आहे. मग काय करावं लागणार आहे आपल्याला, सिम्पली एक हायड्रोजन ॲटम कमी करून बघा. एक हायड्रोजन ॲटम कमी केल्यावर होतं का बरोबर, 2 3 4. या ॲटमसाठी, कार्बन ॲटमसाठी 2 बॉन्ड 3 अँड 4 बॉन्ड. देअर आर 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर ईच ऑफ दिस कार्बन ॲटम. म्हणजे आपली बरोबर स्ट्रक्चर तर बरोबर यायला लागलं आहे. म्हणजेच 2 कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्डसुद्धा असू शकतात. तर ह्याचं स्ट्रक्चर कसं येणार, C किती हायड्रोजन मॉलिक्यूल आहेत, 2 हायड्रोजन ॲटम, CH2 डबल बॉन्ड CH2. लिहून घ्या, ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत. आता जसं सिंगल बॉन्डमध्ये इथेन नाव होतं, त्याला एंडिंगला ANE येतं, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तरी पण एकदा बघा, डबल बॉन्डसाठी येतं ENE. फक्त ANEच्या ऐवजी ENE टाका, तर काय येणार आहे, इथिन, THENE. नोट डाऊन करून घ्या. डबल बॉन्ड आला की ENE. आता ट्रिपल बॉन्डसाठी काय करतो मी, कार्बन आणि कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड काढतो. तर बघा बरं, कार्बनची टेंडन्सी किती आहे, इट कॅन फॉर्म ओनली 4 कोव्हॅलंट बॉन्ड. तर इथं किती व्हायला लागलेत, या कार्बनसाठी 3 कोव्हॅलंट बॉन्ड, 4 आणि 5, देअर आर 5, म्हणजे आपलं स्ट्रक्चर चुकीचं आहे. आता काय करणार आपण, एक हायड्रोजन ॲटम कमी करणार. यातून अजून एक हायड्रोजन ॲटम कमी केला. आता या कार्बन ॲटमसाठी किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात, 3 आणि 4, म्हणजे सेम या पद्धतीने इकडे पण करावं लागेल आपल्याला स्ट्रक्चर बरोबर येण्यासाठी. सो मी वरचा हायड्रोजन ॲटम असा लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच देर इज अ ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड इन बिटवीन धीज 2 कार्बन ॲटम. तर अशा कार्बन ॲटम्सला आपण काय म्हणतो, तर नीट लक्ष द्या. C किती हायड्रोजन राहिलेत आता, एकच, CH ट्रिपल बॉन्ड CH. आता इथेन झालं, इथिन झालं, आता इथाईन, YNE. तर आलं का बरोबर, आपलं स्ट्रक्चर बरोबर येतं आहे. कार्बनला 4च कोव्हॅलंट बॉन्ड आपण काढू शकतो. तर प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये नीट लक्ष द्या. आता या Cसाठी बघा, 3 कोव्हॅलंट बॉन्ड हायड्रोजनसोबत आणि 1 कार्बनसोबत. या ठिकाणी 2 हायड्रोजनसोबत 2 कार्बनसोबत. या ठिकाणी 3 कार्बनसोबत आणि 1 हायड्रोजनसोबत. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपली जी कंडिशन होती, कार्बन कॅन मेक ओनली 4 कोव्हॅलंट बॉन्ड इज सॅटिस्फाईंग, म्हणजे ही कंडिशन प्रत्येक ठिकाणी सॅटिस्फाय व्हायला लागली. याचाच अर्थ काय, देअर आर 1 2 अँड 3 bonds or covalent bonds in between 2 carbon atoms, and these covalent bonds are called as single bond, double bond and triple bond. आता यांची प्रॉपर्टीमध्ये नेमिंग कशी सांगितली मी तुम्हाला, सिंगल बॉन्ड असलं की ANE, डबल बॉन्ड असलं की ENE अँड ट्रिपल बॉन्ड असले की YNE, म्हणजेच इथेन, इथिन अँड इथाईन. हे झाले सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय बघितलं आपण, कॅटनेशन.
सेकंड प्रॉपर्टीमध्ये खूप सिंपल होतं की फक्त आणि फक्त कार्बन ॲटम 3 प्रकारचे बॉन्ड क्रिएट करू शकतो, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. आणि त्याचे एक्झाम्पल इथेन, इथिन अँड इथाईन. आता थर्ड प्रॉपर्टी इज स्ट्रक्चर ऑफ कार्बन इज टेट्राव्हॅलंट. तर टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर कार्बनचं कसं असतं, या ठिकाणी फोटो घेऊनच जाईन, पण तुम्हाला सांगतो, तुम्ही एक पिरॅमिड बघितला, पिरॅमिड कसा असतो नेमका, पिरॅमिडचा बेस जो असतो तो चौकोनी असतो, स्क्वेअरचा असतो, एवढं तर माहिती आहे आपल्याला, आणि वर त्याच्यावर असतो आपला जो पिरॅमिड. हे झालं पिरॅमिड. फक्त चौकोनाच्या ऐवजी बेसला त्रिकोण तयार करा. म्हणजेच काय, हा झाला त्रिकोण, वरचं त्याचं टोक, आणि हे जे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, पिरॅमिडमध्ये जो बेस होता तो स्क्वेअर होता, फक्त स्क्वेअरच्या ऐवजी ट्रायंगल करा आणि साईड जोडून टाका, 3 साईड्स अशा, आणि खाली एक बेस. हे जे स्ट्रक्चर आहे ते टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर आहे. मध्यभागी कार्बन ॲटम असणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी एच ऑर अनदर ॲटम कोणताही तुम्ही लिहू शकता. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बन ॲटम इज टेट्राव्हॅलंट. म्हणजेच जो बॉन्डिंग तयार करतोय तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये तयार करतोय, हे बघा, बॉन्डिंग कशाच्या फॉर्मॅटमध्ये तयार केली, स्ट्रक्चर टेट्राव्हॅलंट. तर टेट्राव्हॅलंट म्हणजे आता नेमकं काय तेही सांगितलं तुम्हाला. स्ट्रक्चर कसं असतं टेट्राव्हॅलंटचं इथे फिगर येऊन जाईल. सो बीइंग टेट्राव्हॅलंट, कार्बन कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड विथ आयदर हायड्रोजन और कार्बन और एनी अदर ॲटम. काय सांगितलं नीट लक्ष द्या. बीइंग टेट्राव्हॅलंट इन नेचर, म्हणजेच कार्बन काय टेट्राव्हॅलंट आहे. एक तर सांगतो, मोनो म्हणजे एक, तुम्हाला पुढच्या दृष्टीने पण कामाला येईल. मोनो म्हणजे काय, 1. डाय म्हणजे काय, 2. 3 म्हणजे काय, ट्राय. आणि 4 म्हणजे क्वाट्रा और टेट्रा. हे छोटीशी नेमिंगचा पार्ट आहे, तुम्हाला सांगितलं. आता आपण काय वापरतोय, टेट्राव्हॅलंट. सो कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट इन नेचर. टेट्राव्हॅलंट म्हणजे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. तर बीइंग टेट्राव्हॅलंट इन नेचर, कार्बन कॅन प्रोड्यूस 4 कोव्हॅलंट बॉन्ड विथ आयदर कार्बन और एनी अदर ॲटम. आता लक्ष द्या नीट. एकाच कार्बन ॲटमपासून आपण वेगळे 5 स्ट्रक्चर करू शकतो. ड्यू टू दिस प्रॉपर्टी, आता जी आपण प्रॉपर्टी बघितली टेट्राव्हॅलंट नेचरची, ड्यू टू दिस प्रॉपर्टी अ सिंगल कार्बन ॲटम कॅन फॉर्म 5 डिफरंट कंपाऊंड्स. आता नीट लक्ष द्या. एक सिंगल कार्बन ॲटमपासून 5 डिफरंट कंपाऊंड मी कसे तयार करू शकतो. एक सिंगल कार्बन ॲटम आहे, सिंगल कार्बन ॲटमसाठी मी असं लिहू शकतो, CH4. CH4 म्हणजेच काय म्हणतो आपण, CH4 म्हणजेच मिथेन. नेक्स्ट, आता हायड्रोजन सोबत झाली, आता मला दुसऱ्या कंपाऊंड सोबत करायची, क्लोरीन सोबत करू शकतो मी. तर काय येणार आहे, CH3Cl. नीट लक्ष द्या, CH3Cl. आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यात बॉन्डिंग कशी असणार आहे. तुम्हाला स्ट्रक्चर रफली सांगतो, रफ आयडिया. कार्बन एका साईडला क्लोरीन अँड देअर आर 3 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे कसं असणार आहे स्ट्रक्चर, तुम्हाला स्ट्रक्चरसुद्धा तयार करता येणार आहे. हे जर लेक्चर आज कव्हर झालं तुमचं, तर तुम्हाला स्ट्रक्चर कसे तयार करायचे किंवा रफ आयडिया येऊन जाईल की बाबा आपण जे हे लिहितोय फॉर्म्युला ते स्ट्रक्चरमध्ये कसं असणार आहे त्याचा. हे काय लाईन स्ट्रक्चरद्वारे. कार्बन ॲटम झाला, एक क्लोरीन ॲटम, 3 हायड्रोजन ॲटम, एक क्लोरीन ॲटम, 3 हायड्रोजन ॲटम. कार्बन किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. कार्बन कॅन फॉर्म ओनली 4 कोव्हॅलंट बॉन्ड. होत आहेत का 4 कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर आहे. ह्याला काय म्हणतो आपण, क्लोरोमिथेन. नेक्स्ट, आता मी अजून एक कंपाऊंड तयार करू शकतो यापासूनच, CH2Cl. काय सांगितलं नीट लक्षात द्या, CH2Cl. याचाच अर्थ काय, कार्बनने क्लोरीनसोबत डबल बॉन्ड केला आणि हायड्रोजनसोबत सिंगल बॉन्ड. म्हणजेच अजून एक ॲटम तयार झाला, दॅट इज कंपाऊंड तयार झाला. तर डायक्लोरोमिथेन, सॉरी इथं Cl2 येतं, CH2Cl2. लक्ष द्या, CH2Cl2. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसे होणार आहे. आता बघा, स्ट्रक्चर पण काढून दाखवतो प्रत्येक ॲटमसाठी. स्ट्रक्चर विल बी लाईक दिस. Cl चे किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स. देअर आर 2 ॲटम्स ऑफ Cl अँड देअर आर
2 ॲटम्स ऑफ H. म्हणजेच स्ट्रक्चर काही या पद्धतीने येणार आहे. 2 क्लोरीन ॲटम, 2 हायड्रोजन ॲटम. आता 2 क्लोरीन आहेत म्हणल्यावर मी ह्याला काय म्हणू शकतो, डायक्लोरो. मग असं सांगितलं होतं मोनो, डाय, ट्राय और टेट्रा. तर CH2Cl2 काय म्हणणार मी ह्याला, डाय क्लोरो मिथेन. बरोबर आहे का, डायक्लोरो मिथेन. नेक्स्ट कंपाऊंड. आता मी अजून एक क्लोरीन ॲटम वाढवला तर मला हायड्रोजनची एक न काउंट कमी करावं लागेल. म्हणजेच काय, CHCl3. या कंपाऊंडला आपण ट्रायक्लोरोमिथेन पण म्हणू शकतो और क्लोरोफॉर्म म्हणू शकतो. आता नीट लक्ष द्या, क्लोरोफॉर्मची एक मजा सांगतो तुम्हाला. क्लोरोफॉर्म और तुम्ही सिम्पली ट्रायक्लोरोमिथेन लिहू शकता. तुम्ही मूवीजमध्ये पाहिलं आहे, एक रुमाल किडनॅपिंगचा सीन आहे. रुमाल घेतात, तोंडावर लावतात आणि तो माणूस बेशुद्ध पडतो. तो कंपाऊंड कोणता असतो, तो क्लोरोफॉर्म. म्हणजेच रुमालावर क्लोरोफॉर्मचं एक केमिकल मिळतं, क्लोरोफॉर्म टाकतात आणि ज्याला किडनॅप करायचं त्याच्या नाकापाशी लावतात. ते लावल्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला धुंदी येणार आहे आणि तुम्ही बेशुद्ध पडणार आहेत. तर क्लोरोफॉर्मची ती एक प्रॉपर्टी झाली. पण क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय, CHCl3. काय, CHCl3. ह्याला म्हणतात क्लोरोफॉर्म और ट्रायक्लोरोमिथेन सिम्पली. आता मला अजून एक क्लोरीन, त्याचं स्ट्रक्चर पण सांगतो. काय येणार आहे, 3 क्लोरीन ॲटम, 1 2 3 आणि 1 हायड्रोजन ॲटम. झाली आपली कार्बनची 4 व्हॅलन्सी होती, 4 व्हॅलन्सी पूर्ण झाली. 4 कोव्हॅलंट बॉन्ड पण तयार झाले. 3 क्लोरीन अँड 1 हायड्रोजन. आता नेक्स्ट मी अजून एक क्लोरीन ॲटम वाढवलं तर काय होणार आहे, CCl4. काय म्हणतोय मी, CCl4. टेट्राक्लोरोमिथेन. काय सांगितलं, टेट्राक्लोरोमिथेन. यालाच काय म्हणतो आपण, टेट्राक्लोरोमिथेन. तर नोट डाऊन करून घ्या. काय थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपण काय पाहिलं की बीइंग टेट्राव्हॅलंट इन नेचर, कार्बन कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड विथ आयदर कार्बन ॲटम और एनी अदर ॲटम. याच प्रॉपर्टीमुळे आपण काय झालं, सिंगल कार्बन कॅन फॉर्म 5 डिफरंट स्ट्रक्चर, जे की आपण बघितले, मिथेन, क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, दॅट इज क्लोरोफॉर्म अँड टेट्राक्लोरोमिथेन. वी कॅन प्रोड्यूस 5 डिफरंट कंपाऊंड फ्रॉम अ सिंगल कार्बन ॲटम. ही एक प्रॉपर्टी बघितली. अजून कार्बन ॲटम कॅन फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम और कोव्हॅलंट बॉन्ड विथ, कशासोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो, ONsP अँड हॅलोजन्स. काय सांगितलं मी, ONsP अँड हॅलोजन. तेच ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फेट आणि पोटॅशियम या ग्रुपसोबत आणि तसेच हॅलोजनसोबत तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. ही होती थर्ड पॉईंटची लास्ट लाईन. थर्ड पॉईंट अजून एकदा रिपीट करतो. बीइंग टेट्राव्हॅलंट इन नेचर, कार्बन कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड विथ आयदर कार्बन ॲटम और different atoms. This property results in we can form 5 different compound with the help of only single carbon atom. एका कार्बन ॲटम पासून आपण काय केले, 5 डिफरंट कंपाऊंड्स तयार केले. अजून कार्बन कॅन प्रोड्यूस कोव्हॅलंट बॉन्ड विथ ONsP अँड हॅलोजन. हा होता थर्ड पॉईंट. आता लास्ट आणि फोर्थ पॉईंट आहे आपला आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय, आता तुम्हाला सांगतो. आयसोमेरिझमची प्रॉपर्टी नेमकी काय असते. सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला और सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचाच अर्थ काय, लिहून घ्या. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कार्बन हॅव प्रॉपर्टी ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमची प्रॉपर्टी आहे कार्बन. आयसोमेरिझम प्रॉपर्टी शो करतं आणि त्या प्रॉपर्टीद्वारे वी कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बनला काय, आयसोमेरिझम प्रॉपर्टी आहे. ड्यू टू दिस आयसोमेरिझम प्रॉपर्टी वी कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कार्बन ॲटम. तर आयसोमेरिझम प्रॉपर्टी काय नेमकी, आयसोमेरिझम म्हणजेच
कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय आयसोमेरिझम, इथं स्क्रीनवर डेफिनेशन येईल. आयसोमेरिझम इज सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याचं एक एक्झाम्पल बघून घेऊयात आपण. एक्झाम्पल काय येणार आहे, ब्युटेन. आता बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन अशी सिरीज असते कार्बन ॲटमची. जसं जसं पुढे जाणार ते सुद्धा बघणार. फक्त आणि फक्त मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतोय ब्युटेन, ज्याचा की फॉर्म्युला आहे C4H10. 4 कार्बन ॲटम अँड 10 हायड्रोजन ॲटम, दॅट इज C4H10. कशाचा फॉर्म्युला, ब्युटेनचा. आता आयसोमेरिझम प्रॉपर्टी हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय की आयसोमेरिझम प्रॉपर्टी नेमकी असती कशी. तर ब्युटेन C4H10. आता एक स्ट्रक्चर काय काढू शकतो मी, असं काढू शकतो C4. आता H10, फक्त मला काय करायचं आहे, व्हॅलेन्सीज त्याच्या पूर्ण करायच्यात, कोव्हॅलंट बॉन्ड 4 काढायचेत आणि प्रत्येक ह्याला हायड्रोजन ॲटम टाकायचा आहे. त्या टाकून बघा स्ट्रक्चर कसं येतं आहे. H and H. आता मोजा C4H10. C4 1 2 3 4 कार्बनचे 4 ॲटम, हायड्रोजनचे 10 ॲटम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा फॉर्म्युला झाला ब्युटेनचा. हे झालं स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन. मी अजून एक प्रकारे स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन ड्रॉ करू शकतो, दॅट इज C. याला येणार C. आता होतंय का, 4 कार्बन ॲटम आहेत, 4 कार्बन ॲटम मी ड्रॉ केले. आता फक्त मी त्याची व्हॅलेन्सीज पूर्ण करतो कार्बनची. देर इज 4 व्हॅलेन्सी, म्हणजे 4च कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. या कार्बन ॲटमनं किती केलेत, 1 2 3, फक्त अजून 1 तयार करू शकतो. या ठिकाणी किती करणार, अजून 3 कोव्हॅलंट बॉन्ड. या ठिकाणी पण 3. तर आता नीट लक्ष द्या, हे एक्झाम्पल तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं पण खूप सिम्पल आहे. एक्झाममध्ये लिहायची गरज नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतो की आयसोमेरिझम प्रॉपर्टी वर्क कशी करते. आता बघा, ब्युटेनचा फॉर्म्युला काय सांगितलं रे, C4H10. द व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ब्युटेन इज C4H10. आता C4 अँड H10 ह्याचा फॉर्म्युला पण काय बरोबर, C4H10. तिकडे जाऊ आपण. C4 आहेत, C4 लिहिलं या ठिकाणी C4. आता H किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा पॉज करून तुम्ही मोजून बघू शकता, C4H10. तर याचाच अर्थ काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर दीज 2 कंपाऊंड इज सेम बट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट. बघा, एका सिम्पल चेनमध्ये स्ट्रक्चर्ड आहे आणि इथे त्याचं स्ट्रक्चर चेंज झालं आहे. मिडल कार्बन ॲटमवरच अजून एक कार्बन ॲटम बॉन्ड झालेला आहे. इथे काय, एका लाईनमध्ये लाईन स्ट्रक्चर टाईप आहे आणि इथे चेन टाईप आहे. हे स्ट्रक्चर आयसोमेरिझम आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणारच आहोत. फक्त तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल हे मी इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या हायड्रोकार्बन्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. आजच्या लेक्चरपुरतं एवढंच बास करूयात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बनमध्ये काय बघितलं आत्तापर्यंत, देअर आर ओनली 4 प्रॉपर्टीज ज्या की खूप सिम्पल आहेत. क्विक रिव्हिजन घेऊयात. आता फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपण काय शिकलो, कॅटनेशन. व्हॉट इज मेंट बाय कॅटनेशन. आता ही डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा एका मार्कासाठी विचारली जाऊ शकते. कोणती प्रॉपर्टी, कॅटनेशनची प्रॉपर्टी. फर्स्ट पॉईंट काय शिकलो आपण, कॅटनेशन. कॅटनेशन प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट प्रॉपर्टीज काय होते आपली, कार्बन ॲटमची. कार्बन हॅव अ युनिक प्रॉपर्टी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम्स. म्हणजेच 2 कार्बन ॲटममध्ये स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड प्रोड्यूस करण्याची युनिक ॲबिलिटी कार्बन ॲटमकडे आहे. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. याच प्रॉपर्टीमुळे एका बिग मॉलिक्युलचं फॉर्मेशन तयार होतं. त्याच प्रॉपर्टीला कॅटनेशन प्रॉपर्टी म्हणतो. सेकंडमध्ये काय शिकलो आपण, देअर आर 1 2 or 3 bonds in between 2 carbon atoms. These bonds are namely single bond, double bond and triple bond. 1 2 3 bonds in 2 carbon atoms. 2 कार्बन ॲटममध्ये किती बॉन्ड असतात, 3च प्रकारचे बॉन्ड असतात. दॅट इज सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड.
So this is the second property. 1, 2 and 3 bonds are there in 2 carbon atoms. These bonds are single bond, double bond and triple bond respectively. हा झाला सेकंड पॉईंट. आता थर्ड पॉईंट, बिंग टेट्राव्हॅलेंट इन नेचर. काय सांगतोय? टेट्राव्हॅलेंट स्ट्रक्चर जसं सांगितलं होतं पिरॅमिडचं तसं. बिंग टेट्राव्हॅलेंट इन नेचर, कार्बन कॅन फॉर्म 4 कोव्हॅलेंट बॉन्ड विथ आयदर कार्बन ॲटम और एनी अदर ॲटम. म्हणजेच कार्बन ॲटमची काय टेट्राव्हॅलेंट इन नेचर आहे, तो किती बॉन्ड प्रोड्यूस करू शकतो? 4 बॉन्ड प्रोड्यूस करू शकतो. हे झालं त्याचं टेट्राव्हॅलेंट नेचर. 4 बॉन्ड प्रोड्यूस करू शकतो. एका सिंगल कार्बन वी कॅन फॉर्म 5 डिफरंट कंपाऊंड फ्रॉम अ सिंगल कार्बन ॲटम, जे की आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं. मिथेन, क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म अँड टेट्राक्लोरोमिथेन. हे होतं थर्ड. अँड थर्डमध्येच अजून एक पॉईंट होता, कार्बन कॅन ऑल्सो फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्डिंग विथ कशासोबत करतो? O, N, S, P अँड हॅलोजन. या एलिमेंटसोबत सुद्धा कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. नेक्स्ट फोर्थ अँड लास्ट प्रॉपर्टी वी हॅव सीन, दॅट इज आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजेच काय? ड्यू टू दिस आयसोमेरिझम कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. मोठ्या प्रमाणात तो लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन कंपाऊंड तयार करू शकतो. कोणत्या प्रॉपर्टीमुळे? आयसोमेरिझम प्रॉपर्टीमुळे. आयसोमेरिझम प्रॉपर्टी काय? आयसोमेरिझम म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर नीट लक्षात द्या, ह्या 4 प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. तर नोट डाऊन करून घ्या. प्रॉपर्टीज खूप सिम्पल आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तेव्हा बघूत हायड्रोकार्बन्स. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. थँक्यू.